ब्रश पेंटिंग केलेलं आहे, कुठेही याच्यामध्ये पेन वापरलेलं नाही. तुम्ही चालत आला तर डोळा तुमच्या बरोबर चालत येतो. याला 3D इफेक्ट दिवसातून 2 तासावर तुम्हाला करता येत नाही, इतकं ते बारीक असतं. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे फ्लोरोसेंट कलर मध्ये बनवलेलं आहे. वारली विलेज लाईफ दाखवलेलं आहे, म्हणजे वारली जी जमात आहे त्याचा फुलवलेला पिसारा तो करायला अतिशय वेळ. काही हाय ब्लड प्रेशर असेल, लो ब्लड प्रेशर असेल तर ते सगळं तुमचं नॉर्मल. बुचडा किंवा शेंडी अशी असते, तर याच्यामध्ये नवरदेव जो आहे किंवा वेस्ट बेंगॉल साईडचं ही कलाशैली आहे. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सिल्वर आणि गोल्ड अवॉर्ड मिळालेलं वामा आर्ट सोलो एक्झिबिशन पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत नेहरू सेंटर सर्क्युलर आर्ट गॅलरी वरळी या ठिकाणी. 24 मार्च ते 30 मार्च असा याचा कालावधी आहे. वेळ असणार आहे सकाळी 11 ते रात्री 7. प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. समोर आपल्याला नेहरू तारांगण बस स्टॉप दिसतोय. इथून आपण आतमध्ये जातोय. आतमध्ये गेल्यानंतर राईट हँड साईडला आपल्याला जायचं आहे. माझं नाव शिरीष बोर्डे. रिटायरमेंट ॲज अ हॉबी मी पेंटिंग चालू केलं. आता माझी ही पॅशन झाली आहे. सुरुवातीला मी वारली आर्टने सुरू केलं आणि आता मी इंडियन ट्रायबल आर्टमध्ये मंडला, पट्टचित्र, पिछवाई, गोंड असे सर्व ट्रायबल आर्टचे प्रकार करतो. आणि माझं सोलो एक्झिबिशन आहे नेहरू सेंटर येथे सर्क्युलर आर्ट गॅलरीमध्ये, डॉक्टर ॲनी बेझंट रोड वरळीला. आणि याचा वेळ असणार आहे 11 ते 7 आणि 24 मार्च ते 30 मार्चपर्यंत हे एक्झिबिशन राहील. तर तुम्ही सर्वांनी आवर्जून या आणि इंडियन ट्रायबल आर्टचे वेगवेगळे आर्टचे प्रकार तुम्हाला यात पाहायला मिळतात. हे मोबाईल होल्डर्स आहेत. हे पॉलिश वुडवर ॲक्रेलिक पेंट केलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्वेलरी बॉक्सेस आहेत. याच्यामध्ये पिछवाई पेंटिंग आणि कामधेनू मध्ये ज्वेलरी बॉक्सेस आहेत. त्याचप्रमाणे की होल्डर्स आहेत इकडे वेगवेगळे, जे वेगवेगळ्या वारलीमध्ये सुद्धा आहेत आणि मधुबनीमध्ये सुद्धा आहेत. प्राइस रेंज किती नाही? प्राइस रेंज की होल्डरची 700 रुपये आहे, मोबाईल होल्डरची 300 रुपये आहे आणि ज्वेलरी बॉक्सची 500 रुपये आहे. आणि हे की हे बुकमार्क्स आहेत, त्याची किंमत 100 रुपये आहे. याला वारली आर्टमध्ये वारली तरपा डान्स म्हणतात. हे चित्र करायला जवळजवळ 90 तास लागतात. हे जवळजवळ 3 फूट बाय 2.5 फुटाचं आहे. आणि ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर काम फार बारीक असतं, बारीक बारीक काम असतं. मग त्यांचे पाय बघा, हात बघा, छोटे छोटे हे बघा, बैलगाडीचं जे खालचा पोर्शन आहे तो किती इंट्रिकेट आहे तो केलेला बघा. हे हळूहळू हळूहळू करावं लागतं. आणि हे दिवसातून 2 तासावर तुम्हाला करता येत नाही, इतकं ते बारीक असतं. कारण त्यानंतर तुमचे डोळे दुखायला लागतात. टोटल आवाजाला 85 ते 90 तास लागतात. फिगर्स खूप छोट्या छोट्या. हो, फिगर्स फार छोट्या छोट्या असतात. आणि ह्याला तरपा डान्स म्हणतात, कारण हे स्पायरल आहे, हे सर्कल नाही, त्यामुळे करायला फार डिफिकल्ट आहे. आता हे वारली चित्र, हे तरपा डान्स जे आहे त्याची जर किंमत तुम्ही बघितली तर मी फक्त 66,000 लावलेली आहे. हेच पेंटिंग तुम्ही जर बाहेर घ्यायला घ्याल तर तुम्हाला डबल किंवा हे जवळजवळ 1/3 प्राइसला आहे. 1/3 प्राइसला आहे, जवळजवळ 1/3 प्राइसला आहे. वारलीमध्ये याला वारली म्युझिकल्स म्हणतात. आणि याच्यामध्ये वेगवेगळे वारली इन्स्ट्रुमेंट दाखवलेले आहेत. आणि याच्यामध्ये कलर जे यूज केले ते फार व्हायब्रंट कलर आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे कलर मिक्सिंग करून कॉम्बिनेशन केलेलं आहे. ही चित्र जी आहे ही US आणि कॅनडामध्ये फार फेमस आहेत. त्या लोकांना हे व्हायब्रंट कलर्स आणि हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स हे फार आवडतात. सुरेख आहे. त्याला मधुबनी पेंटिंग म्हणतात. हे मधुबनी इन 1 कलर आहे. म्हणजे हे कसं आहे की कलरवर पिक्चर केलेलं नाही आहे, तर पहिल्यांदा पिक्चर काढलेलं आहे. हे 3 मोळ जे तुम्हाला दिसतात आणि त्याच्यामध्ये रंग भरलेला आहे. आणि हे रंग भरताना वेळ लागतो आणि त्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे वेगवेगळे कलर दिसता कामा नये. त्याच्यामुळे त्याच्यावर 2 किंवा 3 कोट येतात आणि हे अतिशय बारीकीने करावं लागतं.
कारण हे करताना तुम्हाला जे वेल दिसत आहेत त्याच्यामध्ये जर तुमचा रंग तिथे गेला तर पूर्ण चित्र फुकट जातं. आणि ही जी फ्रेम सुद्धा बनवलेली आहे ही सँडविच फ्रेम आहे, त्याच्यामुळे तुमच्या मागची सुद्धा भिंत याच्यामध्ये दिसते. तो ही स्पेसिफिक फिल्म असते ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूला काच असते. म्हणजे खूप काळजीपूर्वक करावं लागतं. फार काळजीपूर्वक करावं. हे गोंड पेंटिंग आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे फ्लोरोसेंट कलरमध्ये बनवलेलं आहे आणि ही स्पेसिफिक अशी फ्रेम त्याला वापरलेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही घरामध्ये हे लावलं होम डेकोरसाठी आणि थोडा डिम लाईट गेला की हे पिक्चर वेगळंच दिसतं. त्याचा इफेक्ट जो आहे तो 3D सारखा इफेक्ट येतो. वाव, कलर कॉम्बिनेशन खूप छान. कलर कॉम्बिनेशन याचं असतं आणि फ्लोरोसेंटमध्ये आहे ते. हे वारली पेंटिंग आहे आणि याच्यामध्ये वारली विलेज लाईफ दाखवलेलं आहे. म्हणजे वारली जी जमात आहे ती विलेजमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज करतात दाखवलेलं आहे. आणि तुम्ही फिगर्स बघाल तर याच्यामध्ये छोट्या फिगर्स केलेल्या आहेत ज्या बनवायला अतिशय डिफिकल्ट आहे आणि त्याच्यामध्ये रंग भरावा लागतं आणि त्याला आउटलाईन करावी लागते. आणि वारलीचं वैशिष्ट्य असं की यांचं इंटरप्रिटेशन असतं. त्याच्यामध्ये पुरुष म्हटलं की शेंडी आणि बाई म्हटलं की त्याचा पुचडा असतो. त्याच्यामुळे बनवायला इंटरप्रिटेशन करायला फार कठीण जातं, कारण तुम्हाला इंटरप्रिट करायचं असतं की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. त्याच्यामुळे चेहरा किंवा फेस ह्याला नसतो. त्यामुळे हे करायला चित्र अतिशय डिफिकल्ट आहे, कारण बारीक फिगर्समध्ये तुमचं पूर्ण गावात काय काय ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत ते दाखवलं जातं. पूर्ण जीवनशैली त्यांची दाखवली जाते. कितीतरी बारीक असं काम केलेलं आहे, ते खूप बारकाईने आणि सावकाश करावं लागतं. हे वारलीमध्ये ही पूर्ण जीवनशैली दाखवलेली आहे. आता ह्याची किंमत मी लावलेली आहे फक्त 18,000. म्हणजे हे जवळजवळ तुम्ही बाहेर शोधायला गेलात तर तुम्हाला 1/3 प्राईसमध्ये मी प्राईस लावलेली आहे. कारण बाहेर ही चित्र ट्रायबल आर्ट जे फार महाग आहे, इथे अगदी रिझनेबल आणि अफोर्डेबल आहे. हे वारलीमध्ये पिकॉक आहे, वारली पिकॉक जो आहे हे अतिशय बारीक काम आहे. जर तुम्ही याचा पिसारा बघितला असेल त्याचा फुलवलेला पिसारा तो करायला अतिशय वेळ जातो. आणि हे सगळं जे केलेलं आहे हे ब्रश पेंटिंग केलेलं आहे, कुठेही याच्यामध्ये पेन वापरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे एक ब्रश स्ट्रोकला जवळजवळ हे चित्र करायला जवळजवळ 30 ते 40 तास लागतात. आणि ह्याच्यामध्ये जंगलामध्ये जो मोर नाचतो आणि आजूबाजूला इतर प्राणी आणि झाडं दाखवलेली आहेत. वरती तुम्ही बघाल तर पावसाचं हे दाखवलेलं, म्हणजे पाऊस आल्यावरच त्याने पिसारा फुलवलेला आहे. असं स्पेसिफिक हे चित्र असतं. वारली मध्ये पिकॉक ह्याला पट्टचित्र म्हणतात आणि हे एक वेगळ्या प्रकारचं ओडिसा किंवा वेस्ट बेंगॉल साईडचं ही कलाशैली आहे. ह्याच्यामध्ये जर बघाल तर ही वुमन बाय रिव्हर, म्हणजे ती डोक्यावर घागर घेऊन पाणी भरते असं दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही फुलं आणि झाडं बघा तर विशिष्ट पद्धतीने ही ड्रॉ केलेली असतात आणि छोटी फुलं, त्याची फुलं किंवा पानं दाखवलेली असतात. आणि तुम्ही जर बाईकडे बघितलं किंवा या फिगरकडे बघितलं तर त्यांचं नाक मोठं दाखवलेलं आहे आणि तिने वेगवेगळे आभूषणं घातलेली आहेत. आणि टोटल जी फिगर आहे ती एकदम कमी काया असते त्यांची. ते सगळं तुम्हाला डेपिक्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये खूप बारकाईने करावं लागतं. हे मधुबनीमध्ये 3D पिक्चर आहे. 3D असं की याचा जो डोळा आहे तुम्ही कुठच्याही अँगलला गेलात, राईटला गेलात किंवा लेफ्टला गेलात आणि तुम्ही तिथून चालत आला तर डोळा तुमच्याबरोबर चालत येतो. याला 3D इफेक्ट म्हणतात. आणि ही अशी चित्र आहेत ती फक्त तुम्हाला बँगलोरमध्ये राजा राम मोहन रॉय गॅलरीमध्ये त्यांनी बनवलेली आहेत. हे चित्र त्याच्यामुळे युनिक आहे आणि त्यासाठी त्याला प्राईस लावलेलं नाही आहे. सो मी वेट करतोय की आर्ट कलेक्टर आल्यानंतर त्यांनी ही प्राईस ठरवावी, कारण हे युनिक पिक्चर आहे. याचा डोळा एक बनवायला जवळजवळ 80 तास लागलेले आहेत आणि जेव्हा 300 डोळे बनवले त्यातमध्ये तो एक डोळा बसलेला आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे. बापरे. आणि तुम्ही करता हे स्वतः? हो, मी स्वतः करतो. हे मधुबनीमध्ये याला ट्री ऑफ लाईफ म्हणतात. हे चित्र जे आहे याचं वैशिष्ट्य असं की तुम्ही या चित्राकडे जर 10 किंवा 15 मिनिटं जर बघत राहिलात तर समजा तुम्हाला काही हाय ब्लड प्रेशर असेल, लो ब्लड प्रेशर असेल तर ते सगळं तुमचं नॉर्मल होतं. तुमच्या मनामध्ये काही काऊर उठत असेल, अस्वस्थ वाटत असेल तर या चित्राकडे बघितल्यावर शांत वाटतं. याचा इफेक्ट म्हणजे असा, जसं तुम्ही फिश टँककडे बघितल्यावर कसा इफेक्ट येतो त्याप्रमाणे इफेक्ट येतो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे इंटरनॅशनल आर्टिस्टने मला गाईड करून मी हे बनवलेलं आहे. हे चित्र बनवायला जवळजवळ 80 ते 90 तास लागतात, कारण ह्याच्यामध्ये ते फार बारकाईने काम असतं. आणि हे म्हणजे तुम्ही इफेक्ट त्याचा मेडिटेशन सारखा इफेक्ट येतो. सुरेख. खूप वेळ लागत असेल ना हे सगळं? 80 ते 90 तास लागतात हे करायला. हे वारली वेडिंग आहे. वेडिंगचा अर्थ जसं सांगितल्याप्रमाणे वारलीमध्ये फेस नसतो, बुचडा किंवा शेंडी अशी असते. तर याच्यामध्ये नवरदेव जो आहे तो येऊन आपल्या नवरीला किंवा वधूला तो घेऊन चाललेला आहे. पुढे मागे वाजंत्री वाजतायत. त्याप्रमाणे वरती सगळी चामरं, छत्र चामरं म्हणतो त्याप्रमाणे केलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं तर याचा घोडा सुद्धा असा वेगळा दाखवलेला आहे. आणि याच्यामध्ये फार बारकाईने काम करावं लागतं, एकदम बारीक. आणि हे सगळं ब्रश पेंटिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्ट्रोक करायला खूपच वेळ लागतो. हे चित्र करायला जवळजवळ 30 ते 40 तास लागतात.
You have an नो, हम घर से ऑपरेट करते हैं, ये मेरा पैशन है, मैं आफ्टर रिटायरमेंट चालू किया हूँ मैं. so we can basically call you and ask for this thing. Yes, 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 yes. This is very nice. Done by, Huh? done by whom? Yes, yes, yes. Everything is done by me. This is my solo exhibition. So it takes around 90 hours to make that. And it is a spiral, it is not a circle. So you have to be, you see that it is very intricate painting. And it's all brush. तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ. छान अशी चित्र आपण या ठिकाणी पाहिली. या चित्रांमागे भरपूर मेहनत आहे, कारण अगदी बारीक काम यावरती केलेलं आहे. अगदी डोळ्यात तेल घालून ही चित्र काढली जातात. खूप छान असं हे एक्झिबिशन आहे. नक्कीच आपण या ठिकाणी व्हिजिट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.